नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. चीनने एक नवा कायदा पास केला होता मार्च 2026 म्हणजे या वर्षीच्या मार्च मध्ये. त्याची अंमलबजावणी 1 जुलै पासून व्हायची आहे. हा कायदा अतिशय महत्वाचा आहे आणि तो अंमलात आल्यानंतर नेमके तिथे काय बदल होणार आहेत हे बघणं अतिशय औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बीजिंगमध्ये गेलेले होते त्यावेळी त्यांची आणि शी जिनपिंग यांची महत्वपूर्ण भेट झाली. त्या संदर्भामधलं जे रिपोर्टिंग आलेलं होतं त्याच्यात एक शब्द वापरला गेला होता. शी जिनपिंग असं म्हणतात की शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक प्रश्न विचारला की अमेरिका आणि चीन यांना थुसीडायडस ट्रॅप जो आहे तो टाळता येणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. आता खूपच कोडिफिकेशन झालं. थुसीडायडस कोण आणि त्याचा ट्रॅप म्हणजे काय वगैरे वगैरे प्रश्न आपल्या मनात येतील. तर थुसीडायडस हा अर्थातच एक ग्रीक हिस्टोरियन होता आणि त्यांनी जो एक ट्रॅप सांगितला म्हणजे एक सापळा असतो. हा सापळा काय असतो? ज्या वेळेला जगामध्ये 2 शक्ती असतात. नंबर 1 ची शक्ती आणि नंबर 2 ची शक्ती. ही नंबर 2 ची शक्ती जेव्हा अधिकाधिक आपलं सामर्थ्य वाढवत नेते आणि नंबर 1 च्या स्थानाकडे मार्गक्रमण करायला लागते, तेव्हा नंबर 1 ची जी शक्ती असते, ती अर्थातच तिला ते आव्हान जे असतं ते अस्वस्थ करून सोडतं. कारण सरतेशेवटी तो नंबर 1 चा जो शक्ती असते, ती त्या स्थानावरती बराच काळ राहिलेली असते. आपलं स्थान कोणीतरी हिरावून घेणार या शंकेने ती अस्वस्थता वाढत जाते आणि सरतेशेवटी हा संघर्ष जसजसा तीव्र होत जातो, तसतसा कलह होण्याची शक्यता असते. प्रत्यक्ष युद्धामध्ये त्याचं पर्यवसान होण्याची शक्यता असते. आणि थुसीडायडसचं मत असं आहे, की हा केवळ शक्यता राहत नाही. जगामध्ये तुम्ही जर का वेगवेगळे संघर्ष बघितले, तर अशा प्रकारचा जो ट्रॅप असतो त्याच्यातून युद्ध हे अटळ होतं. एवढं मोठं एक्सप्लेनेशन दिलं खरं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं, तर युद्ध झाल्याशिवाय जगाची जी सत्ता असते, एक नंबरचं स्थान असतं, ते सत्तांतर कधी घडत नसतं. म्हणजे ज्या दुसऱ्या कोणाला ते स्थान हिरावून घ्यायचं असेल, त्याला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्याला युद्ध करावं लागतं. युद्ध झालं नाही, रक्तपात झाला नाही, तर ते एक नंबरचं स्थान काही मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल, की एक प्रकारे बघा, अमेरिका ही आजची एक नंबरची शक्ती आहे. ब्रिटन ही त्याच्या अगोदरची शक्ती. पण ब्रिटनचा जेव्हा युद्धात अटळ झाला पराभव, त्यावेळेला अमेरिकेला ते स्थान मिळू शकलं. अर्थात अमेरिकेने त्यासाठी रक्त सांडलं असं नाही. पण त्या निमित्ताने जे महायुद्ध झालं त्याच्यात अमेरिका ही ब्रिटनच्या सोबत होती. आणि मग जो काही ऱ्हास झाला आधीच्या साम्राज्यांचा त्याच्यामध्ये उदयाला आली ती अमेरिका होती. शी जिनपिंग यांचं म्हणणं हेच होतं, की हा स्ट्रॅप जो आहे, हा जो सापळा आहे, तो आज अमेरिका आणि चीनच्या बाबतीमध्ये सत्यात येऊ घातलेला आहे. तेव्हा तुम्हाला माझ्याशी युद्ध करायचंय का? की युद्ध न करता आपलं गौण स्थान तुम्ही मान्य करणार आहात? हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न विचारण्यामध्ये त्यांचा रोख एकच होता. तो रोख असा होता, की एक तर युद्धाला तयार व्हा, अन्यथा गौण स्थान ऍक्सेप्ट करा. आता हे युद्ध नेमकं सुरू कोण करणार एवढाच प्रश्न आहे. अमेरिका युद्ध सुरू करणार की चीन सुरू करणार? त्याच्यावरती अनेक उत्तर ठरतील. पण त्यांनी जे विचारला प्रश्न की तो जो सापळा आहे तो सापळा आपण टाळू शकतो का? ह्याच्यावर जगाचं भवितव्य अवलंबून असणार आहे आणि ही गोष्ट खरी आहे. चीन आणि अमेरिका यांचे जे संबंध आहेत म्हणजे याच्या अगोदर 2025 साली ट्रम्प सत्तेवर आले आणि त्यानंतर त्यांनी मार्को रुबियोंना चीनमध्ये पाठवलं. रुबियो तिथे सांगून आलेले होते, की आम्ही चीनला
शत्रू मानत नाही. आम्ही चीनला कॉम्पिटिटर मानतो, स्पर्धक मानतो आणि स्पर्धेमध्ये आम्ही पुढे जाऊ किंवा चीन पुढे जाईल. जी काही स्पर्धा होईल ती होईल आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट ठरेल. ही गोष्ट त्यांनी सांगून आले ते. म्हणजेच आम्हाला कुठेही तुमच्याशी संघर्ष करायचा नाहीये, युद्ध करायचं नाहीये. असं सांगितलेलं असताना सुद्धा ट्रम्प ह्यांची जी तयारी आहे, ती तयारी मात्र सगळी त्या संघर्षाकडे जाताना दिसते. म्हणजे व्हेनेझुएलाचं तेल असो की इराणचं तेल असो, या दोन्ही सोर्सेस कडून चीनला अत्यल्प भावामध्ये ऑइल मिळत होतं आणि तेल स्वस्त असल्यामुळे त्यांच्याकडची कारखानदारी सुरळीत चालू होती. शिवाय त्यांच्या वस्तूंचे भाव हे कमी ठेवण्यात त्यांना यश येत होतं. आजच्या घडीला ऊर्जेचे भाव वाढल्यानंतर हे दोन्ही सोर्सेस चीन आज गमावून बसलेला आहे. म्हणजे ना व्हेनेझुएलाकडून ना इराणकडून चीनला पुढे स्वस्तात तेल मिळण्याची शक्यता दुरावलेली आहे. आणि ही शक्यता दुरावलेली असताना चीन हा आर्थिक आघाडीवरती आपल्या वस्तू ज्या आहेत त्या कमी किमतीत जगाला देऊ शकेल, ही शक्यता थोडी मावळलेली दिसते. म्हणजेच ट्रम्प यांनी एक प्रकारचं आर्थिक युद्ध पुकारलेला आहे चीनच्या विरोधामध्ये आणि ते चीनला अधिकाधिक सापळ्यात आणायचा प्रयत्न करत आहे. नंबर एक ची शक्ती जी असते तिला नेहमी एक आशा असते, की मी अजूनही सर्वशक्तिमान आहे आणि मी सगळ्यांना वाचवू शकतो. आणि तसं बघितलं तर त्यांची शक्ती बघता, त्यांची ताकद बघता, ही त्यांची अपेक्षा काही फोल असते असं नाहीये. दीर्घकाळ एक नंबरला राहिलेली अमेरिका तिच्यासमोर अशी अनेक आव्हानं आली आणि त्यांनी ती पार पाडलेली आहेत. तेव्हा चीनचं आव्हान सुद्धा आपण असंच पार पाडू आणि चीनला या स्पर्धेमध्ये मागे टाकू हे अमेरिकेला वाटणं साहजिक आहे. पण परिस्थिती आज तशी राहिलेली नाहीये. आता प्रश्न असा येतो, की हे जे सगळं चाललेलं आहे युद्ध, त्याच्यामध्ये नेमका संघर्षाचा बिंदू काय असणार आहे? संघर्षाचा बिंदू तैवान असणार आहे का? हा प्रश्न आहे. तुम्हाला आठवत असेल याच भेटीमध्ये ट्रम्प यांनी तैवान प्रश्नावरती सुद्धा चर्चा केली शी जिनपिंग यांच्याशी आणि ती भेट झाल्यानंतर अमेरिकेत परतताना किंवा परतल्या त्यांनी एक विधान केलेलं होतं, की तैवाननी आपली इंडस्ट्री जी आहे ती सगळी अमेरिकेत हलवावी. तैवान मधली सर्वात महत्वाची इंडस्ट्री जी आहे ती सेमीकंडक्टर इंडस्ट्री आहे. म्हणजे ते जे चिप्स बनवतात. ती चिप्स बनवायची इंडस्ट्री जी आहे ती तुम्ही अमेरिकेत आणा. असं सांगून एक प्रकारे अमेरिकेने तैवानला इशारा दिलेला आहे, की लक्षात घ्या आम्ही तुमचं रक्षण कदाचित करू शकणार नाही. म्हणजे चीननी जर का आक्रमण केलंच, तर तुमचं रक्षण आमच्याच्यानी परिणामकारकरित्या होईल असं नाहीये. तेव्हा तुम्हाला जर का तुमच्या चिप्सची काळजी असेल, त्याच्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टीची काळजी असेल, तुमच्या संपत्तीची काळजी असेल, तर ही सगळी फॅसिलिटी जी आहे ती तुम्ही अमेरिकेमध्ये आणून ठेवा. मग त्याचं रक्षण आम्ही आमच्या भूमीवरती करू शकतो. तैवानच्या भूमीवरती कदाचित करता येणार नाही. हा इशारा अतिशय मोठा होता आणि त्यातून एक दिसून येतं, की ट्रम्प तैवानच्या मुद्द्यावरून चीनशी पंगा घ्यायला तयार नाहीये. आणि हा मोठा बदल आहे. तैवानसाठी हा मोठा बदल आहे कारण आजपर्यंत ते तैवानचे जे राज्यकर्ते आहेत, अमेरिकेवरती अवलंबून होते. अ, फार मोठ्या त्या नॅन्सी पेलोसी ह्या तैवानला व्हिजिट द्यायला गेल्या होत्या तुम्हाला आठवत असेल आणि त्यांच्या विमानाला कसं मोठं संरक्षण दिलं गेलं आणि काय अनेक प्रश्न आपण त्यावेळेला बघितलेले होते. तेव्हा तो काळ गेला आता आणि तैवान नाऊ कॅनॉट होप टू गेट हेल्प फ्रॉम अमेरिका अशी कदाचित परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीच्या निमित्ताने शी जिनपिंग यांनी एक नवा कायदा केलेला आहे आणि हा कायदा काय आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. मी स्क्रीन शेअर करते आणि त्यानंतर आपण बघू शकतो, की हा कायदा नेमका काय तयार झालाय.
चायनाला त्यांनी म्हटलेलं आहे न्यू एथनिक युनिटी लॉ. म्हणजे असं म्हटलं जातं की चीनमध्ये जवळ-जवळ 56 प्रकारचे वेगवेगळ्या एथनिक आयडेंटिटीज आहेत. आणि या आयडेंटिटी मग त्याच्यामधले जवळ-जवळ 90 ते 91% हे हान वंशीय आहेत. बाकीचे सुद्धा जे अनेक वंश राहतात तिथे तेही सगळे चीनी आहेत. म्हणजे एक देश म्हणून ते चीनी आहेत, परंतु त्यांची एथनिक आयडेंटिटी वेगळी आहे हे चीन मान्य करतं. पण तरी सुद्धा या सर्वांमध्ये एक कमीत कमी विविधता आहे हे कबूल आहे, पण तरी सुद्धा ऐक्य असलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून काही कायद्यामध्ये बदल केले गेलेले आहेत. आणि हे बदल महत्वाचे आहेत, कारण हा जो कायदा आहे, तो त्याच्यामुळे बीजिंगचे जी एथनिक ऑटोनॉमी आपण म्हणतो आणि अ, ती थोडीशी कमी करायची आणि संपूर्ण देश हा एकसंध एकजूट व्हावा म्हणून त्यासाठी काही पावलं उचलण्याची अ, तरतूद ह्या कायद्यामध्ये केली गेलेली आहे. आता 84 साली एक नवा कायदा आणला, ज्याच्यामध्ये त्यांनी प्रांतिक एथनिसिटी ज्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या आपल्या प्रांतांमध्ये जे वेगळे अनेक वंशीय लोक राहतात, त्यांना त्यांच्या पद्धतीने जीवन जगता यावं ह्याच्या दृष्टिकोनातून काही बदल केले गेले. अॅक्नॉलेज केलं पहिल्यांदा, की हा सगळा देश जो आहे तो एकाच मापामध्ये आपल्याला बसवता येणार नाही. ही अॅक्नॉलेजमेंट मोठी होती. त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला जर का शिक्षण घ्यायचं असेल, तर वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता, अशी सोय केली गेलेली होती. हा नेमका जो आहे तो त्या कल्चरल रिव्होल्यूशन नंतर जे एक माओनी दंडुका फिरवलेला होता आणि कल्चरल रिव्होल्यूशनच्या त्याच्यामध्ये मग त्यांनी लोकांना संपूर्णपणे सबज्युगेट केलेलं होतं. तर ते सगळं मागे पडलेलं आहे आता. मेल्टिंग आणि ह्याच्यानंतर ज्या सब नॅशनल आयडेंटिटीज आहेत, म्हणजे एक प्रकारे आता आपण म्हणू महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि मराठी जनतेला आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे. तमिळनाडूत तमिळ जनतेला त्यांचा अभिमान आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या राजस्थान घ्या तुम्ही, गुजरात घ्या, कर्नाटक घ्या, कुठचाही प्रदेश, केरळ असेल. एक रिजनल आयडेंटिटी आहे माणसाकडे. प्रांतिक जो आहे तो आपण विसरू शकत नाही या गोष्टी. पण ॲट द सेम टाईम एक देश म्हणून आपल्याला एकत्र यायचंय, हा एक निर्णय जनतेने घ्यावा लागतो. तसाच निर्णय म्हणजे तुम्ही तुमचं अस्तित्व जरूर वेगळं ठेवा, पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो, तेव्हा या सगळ्या विविधतेच्या वर उठून आपल्याला एकत्र येऊन काम करायचंय, ही भावना मात्र प्रबळ असायला लागते. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून ह्या रिजनल ऑटोनॉमी जी दिली गेली, त्याच्यानंतर अर्थातच चीनच्या जेव्हा तुम्ही ऑटोनॉमी देता, तेव्हा मग ती दुसऱ्या टोकाला नेणारे लोक असतात समाजामध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांना जेव्हा जनता प्रतिसाद द्यायला लागते, तेव्हा देशाचं ऐक्य जे आहे, त्याला एक आव्हान उभं राहतं. देशाची शकलं होऊ शकतात. तशी चीनची शकलं होऊ शकणार आहेत का? हा प्रश्न आहे. वारंवार आपण बघतो अनेक वेळेला, की चीनचे 5 तुकडे होणार आहेत. मांचुरिया वेगळा होईल, मंगोलिया वेगळा होईल, युनान वेगळा होईल, तिबेट वेगळा होईल, शिनजांग वेगळा होईल, असं आपण अगदी सहजपणे म्हणत असतो. हाँगकाँग आणि तैवान सध्याही मोकळा आहे. हाँगकाँग आता परत त्यांच्या ताब्यात गेलेला आहे. त्याला बाहेर काढता येईल वगैरे. ही जर का चळवळ आणि तिला अमेरिका खतपाणी घालणार असेल, तर मग त्याच्यावर इलाज म्हणून हा ऐक्याचा उतारा कदाचित शी जिनपिंग सरकारला द्यावासा वाटला असेल. अर्थात हा काही आयसोलेटेड निर्णय नाहीये, एकमेव निर्णय नाहीये. अशा पद्धतीचे अनेक प्रयत्न शी जिनपिंग यांनी 2014 पासून केलेले आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी केले. त्यातलंच हे पुढचं पाऊल पडलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तेव्हा ह्याच्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे शिनजांगमध्ये 2015 साली आणि इनर मंगोलियामध्ये 2021 साली अशा पद्धतीचे प्रयत्न केले गेले. तिथे आतापर्यंत जसं आधीच्या कायद्यानुसार त्यांना त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण घेता येत होतं. परंतु ते शिक्षण आता त्यांना तसं घेता येणार नाही, असे हे चेंजेस केले गेले. उदाहरणार्थ 2026 सालचा हा जो कायदा आहे,
त्याच्यामध्ये सर्वांना मंदारिन भाषेमध्ये शिक्षण घेणं हे अनिवार्य केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर सरकारी सगळ्या ज्या उपक्रम आहेत आणि सर्व संस्था आहेत, त्या सर्वांना चीनी भाषेमध्ये तुमचे बोर्ड लिहा किंवा इतर जी काही माहिती तुम्हाला प्रस्तुत करायची असेल, ती चीनी भाषेमध्ये, चीनी लिपीमध्ये लिहिली जावी, ह्याच्यासाठी अ, आदेश दिले गेलेले आहेत. कुठेही सार्वजनिक ठिकाणी जर का तुम्ही जाल, तर सगळं जे माहिती द्यायची आहे, ती सगळी चीनी कॅरेक्टर्स म्हणजे लिपीमध्ये दिली जावी, असं त्यांना सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा एक प्रकारे एक युनिफॉर्मिटी संपूर्ण देशामध्ये यावी. कुटुंब आणि त्यांचं शिक्षण या सगळ्याच्या बाबतीमध्येही ऐक्य असावं अशा पद्धतीचे हे चेंजेस केले गेलेले आहेत. इतरही चेंजेस आहेत त्याच्याच बरोबर. पण मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हा खूप मोठा भाग असतो. आणि तुम्ही ज्यावेळेला शिक्षणाची भाषा बदलता तेव्हा अनेक अ, महात्मा गांधी उगाच म्हणले नव्हते, की मातृभाषेमध्ये शिक्षण अनिवार्य असलं पाहिजे. कारण मातृभाषेतलं शिक्षण जे असतं ते सर्वोच्च शिक्षण. कारण मूल लहानपणी जे घरामध्ये नॅचरली उचलते ती भाषा असते, त्याची मातृभाषा असते. त्याच भाषेतलं शिक्षण जे असतं ते त्याला दीर्घकाळ मदत करतं आणि सोपं होऊन जातं शिक्षण. मग पुढच्या वयामध्ये तुम्ही दुसरी भाषा शिकू शकता आणि तिच्यातही प्रावीण्य मिळवू शकता. त्याच्यात प्रश्न नसेल. अशा पद्धतीने ज्या 56 आयडेंटिटी चीननी सांगितलेल्या आहेत, त्याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे इतर 56 तर आहेतच. पण त्याच्यात कशा-कशाला अ, इन्क्लूड केलं गेलंय बघा. कझाक, कझाक लोक, किर्गिज लोक, कोरियन लोक, मांचू, मंगोल, रशियन, ताजिक, तारतार, तिबेटन, उइघुर आणि उझबेक हे सगळे जे आहेत, हे सगळे त्यांच्या मते चिनी आहेत. आणि हे म्हणजे हान वंशीय हे महत्वाचे 91% पण हे उरलेले सगळे जे आहेत ते सुद्धा एथनिक आयडेंटिटी त्यांची चीनशी जोडलेली आहे आणि म्हणून त्यांना जर का त्यांच्या भाषेमध्ये आता इथून पुढे आपण अनेक उइघुर लोकांवरती कसा अत्याचार चाललाय म्हणून आपण नेहमी बातम्या वाचत असतो, की त्यांना चीनी भाषेमध्ये शिकवलं जातं. तिकडे चीनी भाषेमध्येच सगळे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन झाले. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा तिथल्या मशिदी पाडल्या गेल्या वगैरे, वगैरे. रिलिजियस फ्रीडम ह्या सगळ्या गोष्टींचं एक तुम्हाला या कायद्यामध्ये दिसून येईल. आता हा जो प्रकार आहे, हा महत्वाचा का आहे? मी शेअरिंग स्टॉप करते. हा महत्वाचा का आहे? तुम्हाला मध्यंतरी तुम्ही बातम्या वाचल्या असतील, की अरुणाचल मधल्या अनेक शहरांची नावं चीननी एकतर्फी बदलून टाकली आणि तिथे चीनी नावं देऊन टाकलेली आहेत. कारण काय? तर त्यांचं असं म्हणणं आहे, अरुणाचल प्रदेश जो आहे, हा काय प्रदेश नाहीये. हा हा दक्षिण तिबेट आहे. हा तिबेटचा भाग आहे आणि तो तिबेटचा भाग असेल, तर तो चिनी वंशाशी जे जुळते-मिळते तिबेट आपण बघितलं त्याच्यामध्ये. तर तिथे सुद्धा चीनचा कायदा असला पाहिजे. चिनी भाषेमध्ये ती नावं लिहिली गेली पाहिजे. लिपी त्यांची पाहिजे. तिथे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन चिनी असलं पाहिजे. हे सगळे जे त्यांचे आग्रह आहेत, ते या अशा कायद्यामुळे येतात. ह्याच कायद्यांमुळे शिंजांगमध्ये मुस्लिम प्रजा असली तरी त्यांना धार्मिक शिक्षण घेता येत नाही. त्यांना चिनी भाषेत शिक्षण घ्यावं लागतं. तिथे कुराण सुद्धा जे आहे, कुराणाची प्रत ही चिनी सरकारने अप्रूव्ह केलेली प्रतच फक्त त्यांना मिळते. त्यांना मूळ कुराणाची प्रत मिळत नाही. अशा ह्या बातम्या आहेत. अर्थात मी काय जाऊन बघितलेलं नाही, व्हेरिफाय केलं नाहीये. तिबेटी लोकांचं पण तेच आहे. त्यांना त्यांचा धर्मगुरू निवडता येत नाही. जोवर चीनी सरकार त्याला अप्रूव्हल देत नाही, तोपर्यंत तो धर्मगुरू होऊ शकत नाही. म्हणजे जो लामा म्हणतो आपण, तर सध्याचे दलाई लामा आहेत आणि त्यांनी त्यांचा वारस निवडलेला आहे. पण तो वारस जो आहे, तो चीनी सरकारला मान्य नाही. तर त्याच्यामुळे एक संघर्ष निर्माण होणार हे उघड आहे. पण हे जे सगळे बदल चीननी केलेले आहेत, हे महत्वाचे आहेत. हे बदल सगळे कशासाठी केलेले आहेत? तर वेगवेगळ्या प्रकारे अमेरिकन सरकार हे चिनी सरकारच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करताना दिसतं.
CIA घुसवलेली जी माणसं आहेत त्यांनी त्यांचं लष्कर सुद्धा पोखरून टाकलेलं आहे आणि हे लष्कर पोखरलेलं असल्यामुळेच जवळपास 200 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना घरी पाठवावं लागलेलं आहे. मग शी जिनपिंग यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना घरी पाठवलंय. काही जणांना तसेच तुरुंगात टाकलेले आहेत. वगैरे, वगैरे ह्या सगळ्या बातम्या ह्या एकत्र म्हणजे एकंदर जी चीनी व्यवस्था आहे तिच्यामध्ये अमेरिकन सिस्टीमनी शिरकाव केलेला आपल्याला दिसतो. त्याच्या विरोधामध्ये जसे शी जिनपिंग लढतात तसे शी जिनपिंगच्या विरोधामध्ये लढणाऱ्या शांघाय ऑलिगार्की जी आहे किंवा शांघाय त्याला व्हॉटेव्हर चांडाळ चौकडी म्हणा तुम्ही पाहिजे तर. शी जिनपिंग त्यांना चांडाळ चौकडीच म्हणणार. त्या हे सत्ता संघर्ष आज चीनमध्ये चालू आहे. पण मला एक असं वाटतं, की जेव्हा शी जिनपिंग आणि ट्रम्प यांचा जो संवाद झाला ना CDSचा क्लॅप जो ट्रॅप आहे त्याच्याबाबतचा. त्याच्यात मला एक जी शंका आहे आणि ती मी गौरीताईंबरोबर सुद्धा बोलून दाखवली होती त्या दिवशी, की आपण जे म्हणतो, की जर का अमेरिकेची पिछेहाट झाली, पिछेहाट होणार म्हणजे काय होणार? की त्यांना आर्थिक व्यवस्थेमध्ये आज अमेरिकेचं जे स्थान आहे ते हळू-हळू घसरत चाललेलं आहे. म्हणजे आजच्या घडीला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हज हे जवळ-जवळ लोकांनी कमी करत आणले 56% पर्यंत झालेले आहेत. तर हीच परिस्थिती जर का चालू राहिली तर डॉलरला जे आज महत्व आहे ते काही वर्षात राहणार नाही. पण तुम्ही एक प्रकारे बघा तर चीन हा जो राक्षस आहे तो अमेरिकेच्या जीवावर पोसला गेलेला आहे. म्हणजे चीनची उत्पादन क्षमता तर जबरदस्त आहे. पण तिथे जे उत्पादन होतं, ते उत्पादन खपतं कुठे? तर ते खपण्यासाठी त्यांना अमेरिकेत जावं लागतं आणि त्यांना युरोपामध्ये जावं लागतं. त्यांच्या देशामध्ये अ, खपेल एवढं उत्पादन ते करत नाही. त्यांनी नेहमी जगाची फॅक्टरी बनायचं स्वप्न जे केलं, तिथे ते फसले गेलेले आहेत. आणि मग आपल्याच देशामध्ये जर का तो माल खपवायचा असेल, तर लोकांची क्रयशक्ती वाढवायला लागते. ती क्रयशक्ती तेवढ्या झपाट्याने चीनला वाढवता आलेली नाहीये. भारताने एक काम केलं, भारताने विविध समाज घटक जे आहेत, त्यांना आपापल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न अ, त्यांना मदत केली. उदाहरणार्थ अगदी जो तळातला वर्ग होता, त्याला सुद्धा घर बांधण्यासाठी सरकारने मदत केली. बरोबर आहे ना? आणि मग कारण आजच्या घडीला तो जो वर्ग आहे त्यांना अन्न मिळायची मारामार होती. ते घर कुठे परत बांधणार होते. पण आज त्यांचे हात बळकट केले सरकारने. त्यांना महिन्याला मला वाटते जे काही अन्नधान्यावरती त्यांचा खर्च होता ना, तो कमीत कमी ₹1000-2000 खर्च तरी सरकारने आज वाचवलेला आहे प्रत्येक कुटुंबाचा. आणि ते जे काही 15, 20, ₹25,000 त्यांच्याकडे ॲडिशनल जमा होत असतील दर महिन्याचे 2,000 आपण धरले तर, त्याचा तो विनियोग करतात. त्यांची क्रयशक्ती त्यांनी वाढलेली आहे. ही क्रयशक्ती जी वाढण्याचा जो प्रकार आहे आणि तोही प्रत्येक माणसाला ग्राहक होण्याची इच्छा असते, की मला माझ्या गरजा आहेत आणि त्या गरजांसाठी मी बाजारात जाते आणि काही वस्तू किंवा सेवा विकत घेत असते. तेव्हा प्रत्येकाला एनेबलमेंट करायची, त्यांना सक्षम करायचं, की जेणेकरून तो ग्राहक व्हावा. ही जी एक चक्र बसवलं भारताने त्याच्यामुळे आज भारत जे काही उत्पादन करतो त्याचा जवळ-जवळ 67 ते 70% हिस्सा हा देशांतर्गत खपतो. त्यामुळे आपण बाहेरच्या देशांवर तेवढे अवलंबून नाही जेवढा चीन आहे. चीनमध्ये होणारं उत्पादन हे बहुअंशी बाहेरच्या देशांमध्ये जातं आणि म्हणून त्यांच्यासाठी मोठा प्रश्न. तेव्हा जेव्हा आपण म्हणतो, की युरोपचा आर्थिक ऱ्हास होणार आहे किंवा अमेरिकेचा आर्थिक ऱ्हास होणार आहे, तेव्हा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या चीनचा सुद्धा ऱ्हास होणार आहे. तेव्हा थुसीडायडस ट्रॅप जो आहे तो अमेरिका आणि चीनमध्ये आहे का? हा माझा प्रश्न आहे. शी जिनपिंग यांना जरूर वाटत असेल तसं, परंतु परिस्थिती तसं दाखवत नाही. अर्थात या दोन्ही देशांची जी क्षमता आहे, ती काही कोणी शिट्टी मारल्यासारखी शून्यावर येणाऱ्या अशातला भाग नाही. पण म्हणून देशामध्ये ज्याला आपण म्हणतो, की वर उदयाला येणारी जी शक्ती आहे, ती फक्त भारताकडे आहे. तर कारण कसं आहे सांगते.
की अमेरिका आणि तिचा डॉलर हा आज रिझर्व्ह करन्सी मानला जातो. बरोबर? रिझर्व्ह करन्सी का मानला जातो? सगळे तुमचं आता तोंडपाठ असेल उत्तर, की नाही ते तुम्हाला पेट्रोल डॉलरमध्ये घ्यावं लागतं ना, त्यामुळे तो रिझर्व्ह करन्सी झाला. पण पेट्रोल जर का डॉलरमध्ये घ्यावं लागतं, तर तो रिझर्व्ह करन्सी झाला असेल, तर मग गल्फ कंट्रीजना सुद्धा आपलं एक नाणं बनवता आलं असतं आणि ते नाणं वापरून पेट्रोल विकताना ते स्वतः रिझर्व्ह कॅटेगरी झाले असते. रिझर्व्ह करन्सीचे मालक झाले असते. पण तसं का नाही झालं? ते होऊ शकले नाही त्याचं कारण असं, की अमेरिका इज द बिगेस्ट कन्झ्युमर. 27% जगाचं संपूर्ण जे काही उत्पादन होतं त्यातलं 27% खप आज अमेरिकेमध्ये होतो. ही त्याची ताकद आहे. ही त्याची ताकद आहे आणि म्हणून डॉलर हा रिझर्व्ह करन्सी आहे. पण तसं बघायला जाल तुम्ही तर ते जे कन्झम्पशन आहे ते अमेरिकेचंही कमी होणार आहे, युरोपचंही होणार आहे, चीनचंही होणार आहे. आणि उदयाला देश कुठला येतोय? तर भारत येतोय, जो आपली गरजा वाढवतोय, आपलं कन्झम्पशन वाढवायचा प्रयत्न करतोय आणि क्रयशक्ती वाढवायचा प्रयत्न करतोय. तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे का आहे? तर तुमचं कन्झम्पशन पुढे-पुढे चालतंय. आणि म्हणून आजच्या घडीला ह्या 2 शक्ती ह्या 1 आणि 2 नंबरला दिसत असल्या तरी देखील त्यांची नाळ एकत्र जोडलेली आहे. अमेरिका खाली आली तर चीन हा वर नाही जाणार, तोही खालीच कोसळेल. युरोप खाली कोसळला तर चीन खाली कोसळेल. हे इक्वेशन जे आहे ते भारताच्या बाबतीत तेवढंसं खरं नाहीये. आणि म्हणून थुसिडायडस ट्रॅप जो आहे, तो ट्रॅप अमेरिका आणि चीनच्या बाबतीत आहे का आपल्या बाबतीत आहे? हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि तोपर्यंत कृत्रिम मार्ग वापरून चीन जो आपला देश एकजूट करायला बघतो आहे, त्याला कसा तडा जाताना दिसतोय, हे आपण आपल्या डोळ्यासमोर बघतोय. असे कायदे करून कुठचाही देश जो आहे तो अभंग ठेवता येत नाही. त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात आणि त्याच्यासाठी विश्वास संपादन करावा लागतो, ज्याच्यासाठी चीनच्या रुलर्सची तयारी आहे असं आपल्याला दिसत नाही. अ, हाच ट्रॅप भारताबाबत दोष पण मोदी किती चतुराईने ते सगळे प्रश्न हाताळतायत हे तुमच्या लक्षात येईल. अगदी सीएच्या आंदोलनाचा प्रश्न पण त्यांनी कसा हाताळला विचार करून बघा. इथे त्याननमेन होऊ शकलं नाही आणि ती अपेक्षा होती त्याननमेन करावं म्हणून. आता ते कोण चिरंजीव बसलेले आहेत जंतर मंतरवरती. त्यांचीही अपेक्षा होती पोलिसांनी आपल्याला चांगलं फोडून काढावं म्हणून. तसं काहीच झालेलं नाही. तर हा फरक आहे आणि हा फरक जो आहे तो सुज्ञपणे म्हणजे भारत देखील म्हणतो, की भारतामध्ये एक जो प्रॉमिनंट रिलिजन आहे, हिंदू रिलिजन हा प्रॉमिनंट असला पाहिजे. हिंदूंना आपले राजकीय अधिकार असले पाहिजेत. पण म्हणून भारत हा मराठी माणसाचे, तमिळ माणसाचे किंवा केरळी माणसाच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत, त्यांना कुठे त्यांच्या पायात बेड्या ठोकायचं काम करत नाही. बेड्या ठोकायचं काम करणारे देश असतात ते असे रसातळाला जातात. जसा पाकिस्तान गेला. त्यांनी हेच केलेलं होतं. उर्दू लादली, ती उर्दू लादली म्हणून बांगलादेश बाहेर आला. आता तोच प्रकार चालू आहे पाकिस्तानात म्हणून बलूच त्यांच्या जीवावर उठले आणि पुख्तून उठलेले. कदाचित सिंध सुद्धा उठेल. परिस्थिती कशी बदलते आपण बघूयात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर जरूर करा. सहकार्य असंच चालू ठेवा. धन्यवाद.